फक्त 5 रुपयाच्या या गुळाच्या तुकड्यापासून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो आणू शकतात. तसेच त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर कितीही जुने पिगमेंटेशन राहू द्या किंवा वांगाचे डाग, तसेच काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असू द्या, सगळे रिमूव्ह करण्यासाठी हा गूळ अतिशय रामबाण उपाय आहे. त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येईलच, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार आलेले जे प्रॉब्लेम आहेत किंवा काळे डाग असो किंवा पिंपलचे डाग असो, सुरकुत्या असो, अगदी आरामात हा गूळ आपल्या चेहऱ्यावरची सगळी टॅनिंग किंवा प्रॉब्लेम दूर करत असतो. त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला या ठिकाणी आता वेळ वाया न घालवता आजच्या सुंदर अशा रेमेडीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ऑर्गॅनिक असा गूळ, जो लाल रंगाचा येतो, विदाऊट केमिकल असा गूळ आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर या ठिकाणी बघू शकताय की तुम्ही की थोडा ब्राऊन रंगाचा म्हणजे थोडा काळपट रंगाचा या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. तर यामध्ये अजिबातही कुठल्याही प्रकारचा केमिकलचा यूज केलेला नसतो. तर या ठिकाणी अशा प्रकारचाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. जर का तुम्हाला गुळाचा वापर करायचा नसेल, जर का तुमच्याकडे ऑर्गॅनिक असं गूळ पावडर असेल किंवा जॅगरी पावडर असेल, तर या ठिकाणी तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात. तर गुळामध्ये व्हिटॅमिन बी तसेच व्हिटॅमिन ए आणि ईचं किंवा सीचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या स्किनला नॅचरल ग्लोईंग करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. तर या ठिकाणी मी ऑर्गॅनिक असा जॅगरी पावडरचा यूज करते आजच्या रेमेडीसाठी. तर तुम्ही गूळ देखील किसून घेऊ शकतात, परंतु लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी लाल रंगाचा किंवा काळपट रंगाचा जो गूळ येतो किंवा ऑर्गॅनिक असा गूळ असतो त्याचाच यूज करायचा आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे. टोमॅटो आपल्याला अर्धा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातला जो पल्प किंवा रस आहे तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर साधारणतः अर्धा टोमॅटोचा या ठिकाणी रस आपल्याला लागणार आहे. तर टोमॅटो आणि जॅगरी पावडरचं कॉम्बिनेशन हे आपल्या स्किनवरील पिगमेंटेशन दूर करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्यासाठी आपल्याला आजच्या या रेमेडीमध्ये टोमॅटोचा आवर्जून वापर करायचा आहे, कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर जास्त असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायची प्रॉपर्टीज ही टोमॅटोमध्ये भरपूर जास्त असते. तर या ठिकाणी आपल्याला टोमॅटो हा किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही टोमॅटो असं स्क्वीज करून देखील त्याच्यातला जो पल्प आहे किंवा ज्यूस आहे तो काढू शकतात. तर साधारणतः आपल्याला याच्या रेमेडीसाठी 1 ते 2 टेबलस्पून एवढा टोमॅटोचा ज्यूस लागणार आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. आणि हो, चॅनलवर जर का नवीन असणार किंवा पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ दररोज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर आता या ठिकाणी जो आपण टोमॅटोचा रस काढून घेतलेला होता त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघू शकताय की साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढा ज्यूस आपण या ठिकाणी टोमॅटोचा काढून घेतलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ हे आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम तर करतच असतं, त्याचबरोबर आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणायचं काम देखील बेसन पीठ करत असते. तसेच नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी तसे एक्सफोलिएशन प्रॉपर्टी जी बेसन पिठामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे बेसन पिठाचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून एवढं जॅगरी पावडरचा वापर करायचा आहे. जर का तुम्ही गूळ हा किसून घेतलेला असेल तर आपल्याला सेम प्रमाणामध्ये गुळाचा वापर करायचा आहे. तर लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी जास्त देखील म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून एवढा देखील गूळ या ठिकाणी वापरायचा नाही आहे. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढा गूळ या रेमेडीसाठी भरपूर आहे. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजे वाईल्ड टर्मरिक, जे की आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणायचं काम करते. त्याचबरोबर त्वचेवरील सगळे प्रॉब्लेम दूर करायची ताकद ही कस्तुरी हळदीमध्ये असते आणि खास करून कस्तुरी हळद ही आपल्या त्वचेसाठी यूज केली जाते. त्यासाठी या ठिकाणी कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे. आणि यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या दुधाचा किंवा दह्याचा वापर करत नाही आहोत.
फक्त रोज वॉटर आणि टोमॅटोचा ज्यूस वापरूनच आपण या फेस पॅकची कन्सिस्टन्सी तयार केलेली आहे आणि हे दोघी इन्ग्रेडियंट आपल्या त्वचेला नॅचरल टाईट करायचं काम करतात, तसेच नॅचरल लाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करत असतात. तसेच आपल्या त्वचेचं pH लेवल बॅलन्स करायचं काम देखील रोज वॉटर करत असतं. त्यासाठी रोज वॉटरचा आपल्याला या रेमेडीमध्ये आवर्जून वापर करायचा आहे. तर चला आता हा फेस पॅक व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी नक्की बघा. त्याआधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. त्यानंतरच आपण चेहऱ्यावर होम रेमेडीज अप्लाय करायला हवी. तर कन्सिस्टन्सी या ठिकाणी बघू शकतात की कशा प्रकारे ठेवलेली आहे. तर आता पूर्ण चेहऱ्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारची होम रेमेडी किंवा कुठलाही फेस पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय कसा करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा अवलंबून असतो. त्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीने जर का आपण चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय केला तर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. तर चला आता या ठिकाणी चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर तो असं सोडायचा नाही आहे, तर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे, जेणेकरून ते आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन असेल किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असतील ती सगळी रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे ब्लॅकेट किंवा व्हाईट हेड्स असतील ते देखील या फेस पॅकमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. त्यासाठी आपल्याला चेहऱ्याला मसाज करायचं कधीही विसरायचं नाही आहे. जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीची सन टॅनिंग असेल किंवा कितीही वर्षापूर्वीची टॅनिंग असू द्या, ती या फेस पॅकमुळे अगदी 3 ते 4 दिवसांमध्येच कमी व्हायला मदत होत असते. त्यामुळे आपण आठवड्यातनं 2 ते 3 वेळा हा फेस पॅक नक्की चेहऱ्याला अप्लाय करायला हवा. तर गुळाचे फायदे हे आपल्या स्किनसाठी भरपूर जास्त असतात. आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो आणायचं काम तर गूळ करतच असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील कितीही जुने वांगाचे डाग असू द्या ते देखील या रेमेडीमुळे दूर व्हायला मदत होत असते. त्यासाठी आपल्याला सातत्य ठेवणे खूप जास्त गरजेचं असतं. तर आपण जी पण होम रेमेडी घरी बनवतो किंवा आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो ते आपण कंटिन्युअसली जर का 10 ते 12 वेळा म्हणजे 3 ते 4 महिने कंटिन्यूली आपण चेहऱ्यावर अप्लाय करत राहिली तर त्याचा रिझल्ट हा खरंच खूप चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. तर चला या ठिकाणी 10 ते 15 मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही तेवढीच छान अशी टाईट होत असते आणि चेहरा आपला खूप फेशियलपेक्षाही सुंदर असा रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. तर या ठिकाणी चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर स्किन केअर करायचं कधीच विसरायचं नाही आहे. चेहऱ्याला मॉइश्चरायझर नक्की अप्लाय करायला हवं, कारण कुठलीही होम रेमेडी किंवा फेस पॅक आपण ज्यावेळेस चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस त्यानंतर आपल्या चेहऱ्याचे जे ओपन पोर्स असतात ते जास्तच ओपन झालेले असतात किंवा आपल्या चेहरा हा खूप जास्त ड्राय झालेला असतो. त्यामुळे मॉइश्चरायझर जर का आपण अप्लाय केलं तर जो फेस पॅकमुळे ग्लो आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स देखील श्रिंक व्हायचं काम मॉइश्चरायझरमुळे होत असतं. त्यासाठी मॉइश्चरायझर नक्की आपण चेहऱ्यावर अप्लाय करायला हवं आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज नक्की करा. यामुळे काय होईल की चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक अतिशय नॅचरल असा ग्लो येत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर आपण चांगल्या प्रकारे जर का मसाज केली किंवा चेहऱ्यावरचे जे ॲक्युप्रेशन पॉईंट आहेत ते व्यवस्थित असे आपण प्रेस केले तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे देखील चान्सेस हे खूप कमी होतात. तसेच आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग धब्बे किंवा अंडर आईज एरियाखाली जे काळी वर्तुळे आलेली असतात ते देखील येत नाही किंवा कमी होत असतात. नक्की तुम्ही अशा प्रकारे मॉइश्चरायझर किंवा स्किन केअर करत असताना मसाज नक्की करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खरंच खूप मॅजिकल असा बदल बघायला मिळेल किंवा मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल. तर तुम्हाला आजची ही रेमेडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. तोपर्यंत बाय.